नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमीच्या ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत अर्थव्यवस्थेशी संबंधित ज्या न्यूजमध्ये होत्या त्या डिस्कस करणार आहोत। सगळ्यात पहिली जी टर्म आहे आपली ती म्हणजे प्राइस कॅप्स किंवा ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन। आता प्राइस कॅप्स काय असतं की तुमची जी एखादी किंमत आहे, एखाद्या गोष्टीची किंमत समजा 10 रुपये असेल तर प्राइस कॅप्स म्हणजे काय की त्याच्यापेक्षा जास्त ती असता कामा नये किंवा गव्हर्नमेंट ठरवून देणार की एखादी गोष्ट जी आहे ती 10च्या वर तुम्ही विचार त्याला कॅप करणं, त्याच्यावर जाता कामा नये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की प्राइस कॅप रॅशनलायझेशन किंवा ट्रेड मार्जिन जे काय रॅशनलायझेशन आहे, तर याच्यामध्ये ट्रेड मार्जिन काय असतं। ट्रेड मार्जिन म्हणजे काय की जी मॅन्युफॅक्चररची कॉस्ट आहे, जी व्यक्ती त्या वस्तूचं निर्माता जो काही आहे, तर निर्माता जी किंमत तुम्हाला लावतो आणि कन्झ्युमरसाठीची जी किंमत म्हणजे निर्माता रिटेलरला विकणार आहे किंवा होलसेलर स्टॉकिस्ट जो असतो त्याच्याकडून ते रिटेलरकडे येणार आहे आणि मग रिटेलर जो काय करतो तर तो कन्झ्युमरला ग्राहकाला जी किंमतने विकणार आहे, तर या दोन्ही किमतींमध्ये काहीतरी डिफरन्स असणार आहे। म्हणजे एखादी गोष्ट आहे निर्मात्याने ती 10 रुपयात बनवली आणि ग्राहकाला विकताना 13 रुपयात विकली, तर मधला डिफरन्स जो आहे तो 3 रुपयाचा झाला। तर हेच असतं ट्रेड मार्जिन। आपल्याला हे ट्रेड मार्जिन रॅशनलाइज करायचं आहे। रॅशनलाइज करायचं आहे म्हणजे काय की ह्या ट्रेड मार्जिनवर खूप जास्त डिफरन्सेस याच्यात येता कामा नये आणि ग्राहकालाही ते परवडलं पाहिजे। तर गव्हर्नमेंट्स मध्यंतरीच्या काळात ड्रग्सच्या बाबतीमध्ये की ज्या औषधं जी आहेत त्या बाबतीमध्ये औषधांच्या ज्या किमती आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढू नयेत म्हणून ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशनचा विचार करत होतं आणि त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं। सो ही महत्त्वाची बाब आहे आपल्यासाठी। तर ही एक टर्म लक्षात ठेवा, ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन, निर्मात्याची किंमत आणि ग्राहकाची किंमत याच्यात असणारा डिफरन्स जो आहे। ओके, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे याच्यामध्ये आहे ते म्हणजे काय की आता इनसायडर ट्रेडिंग नावाची एक टर्म आहे। इनसायडर ट्रेडिंग तसं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल। इनसायडर ट्रेडिंग काय असतं, आता ही टर्म जी आहे इनसायडर ट्रेडिंग ही स्टॉक मार्केटशी संबंधित आहे। स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट जे आहे याच्या संबंधीचं पण कॅपिटल मार्केटचं लेक्चर इकॉनॉमिक्स आपण घेतलं होतं, त्याच्यातून तुम्हाला ह्या गोष्टी अजून क्लिअर होतील। तर स्टॉक एक्सचेंजवर जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारामध्ये स्वतःचा फायदा करण्यासाठी एखादी कॉन्फिडेन्शियल जी माहिती असते तिचा वापर करणं त्याला इनसायडर ट्रेडिंग म्हटलं जातं। आणि बरेचसे इनसायडर ट्रेडर्स असतात, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ते लोक बाहेरच्या लोकांना देत असतात। सो त्यांना म्हटलं जातं इनसायडर ट्रेडर। ओके, तर ते एखादी कॉन्फिडेन्शियल माहिती जी आहे ती बाहेर लीक करतात। सो इनसायडर ट्रेडर आणि इनसायडर ट्रेडिंग ही काही चांगली गोष्ट नक्कीच नाही आहे। तो इनसायडर ट्रेडिंग लक्षात ठेवा, स्टॉक एक्सचेंज किंवा शेअर मार्केटशी संबंधित आहे आणि एखादी संवेदनशील माहिती जी आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरायची, म्हणजे याच्यात स्वतःचा फायदा करून घेणे। ओके, तर ती एक गोष्ट असते आणि ही गोष्ट जी आहे तर ती नक्कीच चांगली बाब नाही आहे, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढची जी आपली टर्म आहे ती म्हणजे मिनिमम ऑपरेटिंग प्राईस। ओके, तर मिनिमम ऑपरेटिंग प्राईस ही आपली पुढची टर्म आहे आणि याच्यामध्ये MOP मिनिमम ऑपरेटिंग प्राईस। आता हे काय असतं, ही अशी गोष्ट असते की जो रिटेलर असतो म्हणजे किरकोळ विक्रेता जो आहे, तो किरकोळ विक्रेता एखादी एक्स वस्तू आहे समजा, तर ती वस्तू एखाद्या पर्टिक्युलर किमतीच्या खाली विकू शकत नाही। म्हणजे लोएस्ट प्राईस जी असते एखाद्या गोष्टीची की लोएस्ट सेलिंग प्राईस। ओके, म्हणजे तुम्ही बार्गेनिंग करायला कधी मार्केटमध्ये गेलात तर तुम्ही एखादी गोष्ट समजा त्यांनी सांगितली है ना, फॅशन स्ट्रीटमध्ये गेलेला असाल तर ते 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला तुम्हाला सांगतं आणि त्यावेळेस तुम्ही सांगता की नाही बाबा याच्यासाठी आम्ही 200 रुपये देणार। त्यावेळेस तुम्ही एक टिपिकल असा पॉईंट असतो की ज्याच्या खाली ती व्यक्ती येत नाही आणि त्याच्यावर तुम्ही देऊ शकत नाही, किंवा अशी एक गोष्ट की जो विक्रेता कमीत कमी एवढ्याच किमतीला विकू शकतो, त्याच्यापेक्षा खाली नाही। आणि ही लोएस्ट सेलिंग प्राईस जी असते ती कोणी ठरवलेली असते, तर ती प्राईस जी असते तर तो त्या वस्तूचा निर्माता असतो किंवा तो जो ब्रँड असेल कुठला तर त्यांनी ठरवलेली असते की तुम्ही आमची वस्तू ह्या किमतीच्या खाली विकता कामा नये। ओके, तर ही न्यूजमध्ये का होतं मग, आता मिनिमम ऑपरेटिंग प्राईस जी आहे ती न्यूजमध्ये का होती, तर ऑनलाईनच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं असेल ऑनलाईनवर ज्या काही प्राईस आहेत तर त्याच्यासाठी ही गोष्ट असावी आणि कॉमर्स मिनिस्ट्री याच्यासाठी प्रयत्नरत होती। म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे की याच्यात लिटरली कॉमर्स मिनिस्ट्रीचा हा मुद्दा होता की ऑनलाईन जे काही विकले सेलर्स आहेत त्यांच्यासाठी हे बाकीचे जे रिटेलर्स आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही मिनिमम ऑपरेटिंग प्राईस ठेवा। कारण तुम्ही बघितलं असेल की ऑनलाईन बराच म्हणजे फरक पडतो किमतींमध्ये बराचदा, है ना, तर ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तो एक इथं लक्षात ठेवा। पुढची जी आपली टर्म आहे तर पुढची टर्म जी आहे
ती जी आहे ती बघूयात. ती म्हणजे प्रेडिटरी प्राइसिंग. आता बघा, प्रेडिटर तुम्हाला गोष्ट माहीत आहे की प्रेडिटर काय असतो, म्हणजे जसं वाघ आहे, आपण डिस्कस केलं होतं. प्रेडिटरी प्राइसिंग म्हणजे अशी किंमत ठेवायची की जिच्याने बाकीच्यांची शिकार होणार आहे. सो बऱ्याचदा काय होतं की मार्केटमधले जे जायंट्स असतात ते काय करतात, एखाद्या गोष्टीची जी काही प्राईस असते, म्हणजे ती आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की मिनिमम ऑपरेटिंग प्राईस आपण बघितली. ती मिनिमम ऑपरेटिंग प्राईस समजा फॉर एक्झाम्पल एखादं एक्स प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टसाठी मिनिमम ऑपरेटिंग प्राईस 10 आहे. तर प्रेडिटरी प्राइसिंगमध्ये काय केलं जातं की जे जायंट्स असतात मार्केटमधले, जे बुलडॉग, जे मार्केटला जे लोक स्वतःच्या कब्जात ठेवू इच्छितात किंवा ते मोनोपोली स्वतःची क्रिएट करतात, हे काय करतात, अशी एखादी किंमत, अशी वस्तू आहे की 10च्या खाली परवडणारच नाही आहे, तर ती वस्तू जी आहे ती 7 रुपयांनी, 8 रुपयांनी, 9 रुपयांनी विकायला सुरुवात करणार. हिच्यामुळे काय होतं की शॉर्ट टर्ममध्ये लॉस होतो. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की एकतर ह्या जायंटला पण लॉस होणार आहे हिच्यामध्ये, पण हा लॉस कसा आहे, त्याचा कमी कालावधीसाठीचा लॉस आहे. पण हिच्यामध्ये काय होतं की जे छोटे मोठे मासे असतात, छोटे दुकानदार वगैरे, त्यांचा लॉस होतो आणि जे लहान दुकानदार असतात ते मार्केटमधून लिटरली बाहेर पडतात. तर हा याचा मुद्दा असतो की प्रेडिटरी प्राइसिंग म्हणजे काय, इतक्या कमी याच्यात गोष्टी प्रोव्हाइड करायच्या, बाकीच्यांना ते शक्य होत नाही, त्याच्यामुळे लाँग टर्ममध्ये आपल्याला लॉस होतो, पण ही बाकीची लोक उद्ध्वस्त होतात. ही प्रेडिटरी प्राइसिंग नावाची गोष्ट जी तुम्ही चायनाशी कंपेअर करू शकता. चायना खूप कमी याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू देत असते. सो प्रेडिटरी प्राइसिंग नावाची गोष्ट ही त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुढची टर्म बघूयात. पुढची टर्म आहे ती बऱ्यापैकी तुम्ही ऐकली असेल, पण ती बऱ्याचदा न्यूजमध्ये होती मधल्या काळात. हेडलाईन इन्फ्लेशन. ओके. तर आता हेडलाईन इन्फ्लेशन काय आहे, आता हिच्या नावातच आहे. हेडलाईन म्हणजे काय ना, हेडलाईन जी रोज बदलते, म्हणजे तुम्ही न्यूजपेपर जर बघितला तर त्या न्यूजपेपरची जी हेडलाईन असते ती रोज बदलत असते, आणि त्याच्यामुळे याला हेडलाईन इन्फ्लेशन म्हटलं जातं. कारण आपल्या इकॉनॉमीचं जे टोटल महागाई आहे, इन्फ्लेशन आहे, ते मोजण्यासाठीचा वापर केला जातो. आणि हिच्यामध्ये कशाचा वापर असतो, अन्न, त्याच्यानंतर ऊर्जा, ह्या अशा गोष्टी आहेत, फूड अँड एनर्जी, यांची प्राईस दिवसेंदिवस बदलत असते. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑइल, गॅस ह्या गोष्टींचा विचार करू शकता की ज्यांची प्राईस खूप अशी फ्लक्च्युएटिंग असते, ती कमी जास्त होत असते, वोलाटाईल असते, आणि त्याच्यामुळे त्या महागाईवर परिणाम होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढं लक्षात ठेवा की हेडलाईन इन्फ्लेशनमध्ये अन्न आणि ऊर्जा या दोघांचा समावेश असतो बाकीच्या सर्व गोष्टींबरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपलं जे मॉनिटरी पॉलिसी आहे आपली, ती मॉनिटरी पॉलिसी जी आहे, ती मॉनिटरी पॉलिसी ही हेडलाईन इन्फ्लेशनवर बेस्ड आहे. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे, MCQ करता लक्षात ठेवा. साधी गोष्ट आहे की हेडलाईन इन्फ्लेशन, मग दुसरी टर्म याच्याबरोबर कुठली आपण अभ्यासणं गरजेचं असतं, कोर इन्फ्लेशन, तर तीही आपण बघूयात. तर इथं हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे हेडलाईन इन्फ्लेशनचा, की तुम्ही मॉनिटरी पॉलिसी आपली हेडलाईन इन्फ्लेशन बेस्ड आहे. पुढचं बघूयात याच्याशीच रिलेटेड, कोर इन्फ्लेशन काय असतं. आता कोर इन्फ्लेशन ही गोष्ट जी आहे, ऑब्वियसली याच्यात काय फरक आहे, तर हिच्यामध्ये अन्न आणि ऊर्जा हे जे दोन घटक आपण तिकडे बघितले होते, हे हिच्यामध्ये नसतात. ओके. आणि लाँग रन ट्रेंड हिच्यात बघितला जातो, म्हणजे जे काही महागाई आहे त्या महागाई संबंधी तुम्हाला लाँग रन तुम्ही बघता, लाँग टर्मसाठीच्या गोष्टी बघता, म्हणजे की एखादा ट्रेंड आहे महागाईतला, तो जास्तीत जास्त किती दिवस टिकू शकतो, हे जर बघायचं असलं तर तिच्यातून अन्न आणि ऊर्जा तुम्हाला वगळावं लागेल. कारण याच्यामध्ये हे खूप वोलटाईल आहे, याच्यात चेंजेस खूप होत असतात. त्याच्याकरता कोर इन्फ्लेशन जे आहे याच्यामध्ये असे जे आहेत अन्न आणि एनर्जी हे इन्क्लूड नसतं, आणि याच्यातून तुम्ही लाँग टर्मसाठीचा तो ट्रेंड बघू शकता. याच्यानंतर पुढची जी टर्म आहे आपली ती आहे स्टॅगफ्लेशन. ओके. तर ही न्यूजमध्ये होती, हेही आपल्याला माहीत पाहिजे. ॲक्च्युली ह्या सगळ्या टर्म्स मी इन्फ्लेशन नावाचं, पॉवर्टी नावाचे चॅप्टर जे घेतले त्याच्यात बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. आता स्टॅगफ्लेशन काय असतं की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये महागाई पण खूप जास्त असते. ओके. हाय इन्फ्लेशन, महागाई खूप जास्त आहे, आणि त्याचबरोबर जी ग्रोथ आहे त्याची ती कमी असते, आणि त्याच्यामुळे इथं बेरोजगारी जी असते ती पण मोठ्या प्रमाणावर असते. ओके. तसं इन्फ्लेशन वाढल्यानंतर गोष्टी वर्क होणं गरजेचं असतं, पण तिथं असं होत नाही. सो महागाई जास्त आहे, बेरोजगारी जास्त आहे, आणि त्याच्यामुळे त्याची जी ग्रोथ असते, इकॉनॉमीची जी वाढ आहे ती कमी असते तिथं. सो लो ग्रोथ तुम्हाला बघायला मिळते. आणि याच्यासाठी जो फेमस आहे तो म्हणजे काय, फिलिप्स कर्व, हा ना. तर फिलिप्स कर्व तुम्हाला सांगतो की याचं जे रिलेशन आहे सगळं स्टॅगफ्लेशनच्या बाबतीमध्ये,
तर ते फिलिप्स कर्व तुम्हाला सांगत असतो. आणि फिलिप्स कर्वमध्ये दोन गोष्टी असतात की इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट, महागाई आणि बेरोजगारी या दोघांचं इन्व्हर्स रिलेशन आहे हे आपल्याला फिलिप्स कर्व सांगतो. आणि त्याच्यामुळे हा फिलिप्स कर्व जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महागाई आणि बेरोजगारी यांचं इन्व्हर्स प्रपोर्शन, म्हणजे तसं बघायला गेलं तर महागाई वाढल्यानंतर बेरोजगारी कमी झाली पाहिजे, पण तसं होत नाही आणि हा इकॉनॉमी संबंधीचा इश्यू आहे. अशा पद्धतीचं स्टॅगफ्लेशन कुठं बघायला मिळालं होतं तर US मध्ये, अमेरिकेत 1970च्या काळात ही गोष्ट खूप प्रॉपरली समोर आली होती. तर फिलिप्स कर्व लक्षात ठेवा, स्टॅगफ्लेशन लक्षात ठेवा, महागाई पण वाढते, बेरोजगारी वाढते आणि तुमची इकॉनॉमीची वाढ जी आहे ती कमी होत असते. याच्यानंतर दुसरं जे आहे, पुढची टर्म जी आहे आपली न्यूजमधली ती आहे पॉवर परचेस ॲग्रीमेंट. नावातच आहे बघा, पॉवर परचेस ॲग्रीमेंट. आता पॉवर परचेस म्हणजे इथं काय आहे ना की ऊर्जेशी संबंधित आहे हे. ओके, सो पॉवर परचेस ॲग्रीमेंटचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये दोन पार्टीज असतात. फॉर एक्झाम्पल पार्टी ए अँड पार्टी बी. आणि याच्यात एक काय असतं की एक जे आहे ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारं असतं. सो पॉवर परचेस ॲग्रीमेंट इज रिलेटेड विथ इलेक्ट्रिसिटी. विजेशी संबंधित ही बाब आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा वीज निर्माता आहे. ओके, आणि दुसरा ऑब्वियसली कोण असणार आहे तर तो वीज घेणारा असेल. तर बी जो आहे तो परचेस करणारा आहे, वीज विकत घेणारी व्यक्ती. या दोघांमध्ये जो काही करार होतो तर त्याला पॉवर परचेस ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. ओके, पुढची टर्म बघूयात, ॲडव्हान्स प्राइसिंग ॲग्रीमेंट. आता बघा ही पण बऱ्याचदा न्यूजमध्ये असते, ॲडव्हान्स प्राइसिंग ॲग्रीमेंट. आता हे कसलं ॲग्रीमेंट आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ही गोष्ट कशाशी संबंधित आहे, म्हणजे 2012मध्ये ही गोष्ट जी होती ती CBDTनी आणली होती. आणि ॲडव्हान्स प्राइसिंग ॲग्रीमेंट ही गोष्ट जर आहे तर ती टॅक्सशी संबंधित आहे. तर एवढं MCQसाठी जरी, म्हणजे UPSCमध्ये तर असं सिम्पली विचारलं जातं की ही गोष्ट कशाशी संबंधित आहे. सो ॲडव्हान्स प्राइसिंग ॲग्रीमेंट इज रिलेटेड विथ टॅक्स. आणि याच्यात काय असतं की एक ॲग्रीमेंट असतं की जो करदाता आहे, ओके, आणि जे कर घेणारे अधिकारी आहेत की टॅक्स ऑथॉरिटी, तर ते एक फिक्स करतात, करदाता आणि कर जमा करणारे, ओके, टॅक्स ऑथॉरिटी जी आहे तर यांच्यामध्ये एक करार होणार. आणि भविष्यामध्ये है ना की ॲसेट व्हॅल्यू आणि म्हणजे एकंदरच की ज्या पद्धतीने प्राईस मेथॉडॉलॉजी असणार आहे तर ते बघितलं जातं. सो याच्यात आहेच की ॲडव्हान्स म्हणजे तुम्ही आधीच किमती ठरवता आहात, तर भविष्याच्या बाबतीतले हे करार आहेत, तर तेवढं एक लक्षात ठेवा. पुढचा जो मुद्दा आहे आपला तर तो आहे हायब्रिड ॲन्युटी मॉडेल. असे बरेचसे मॉडेल आपण डिस्कस करत असतो, न्यूजमध्ये येत असतात. तर तिच्यातलं हायब्रिड ॲन्युटी मॉडेल काय आहे हे बऱ्याचदा न्यूजमध्ये येतं. आणि वेगवेगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहतात तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये कुठलं मॉडेल आहे ते बघितलं जातं. सो हायब्रिड ॲन्युटी मॉडेल जे आहे ते EPC आणि BOT या दोघांचं मिक्सचर आहे. ओके, हे दोघं याच्यातून, मग हायब्रिड म्हटलं म्हणजे याच्यात कुठले तरी दोन मॉडेल येणार. आता EPC काय आहे तर E फॉर इंजिनिअरिंग, P फॉर प्रोक्युअरमेंट आणि C फॉर कन्स्ट्रक्शन. सो इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट, कन्स्ट्रक्शन असं याचा फुल फॉर्म आहे. BOT काय आहे, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर. ओके, तर असे दोघी आहेत. आणि मग हायब्रिड मॉडेलमध्ये काय होतं की तुम्हाला एक जी काही अमाऊंट असणार आहे कन्स्ट्रक्शनची, तर 40% तुम्हाला अमाऊंट जी आहे ती सुरुवातीला द्यावी लागते. आणि 60% जी असते ती पायाभूत सुविधा किंवा कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर द्यावी लागते. कन्स्ट्रक्शन कंप्लिशन नंतर 60% आणि त्याच्या आधी जी आहे ती 40% तुम्हाला द्यावी लागते. तर हायब्रिड ॲन्युटी मॉडेल MCQसाठी एवढं लक्षात ठेवा की EPC आणि BOT याच्यातून हायब्रिड ॲन्युटी मॉडेल बनलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यात तुम्हाला सुरुवातीला जी काही प्राईस आहे त्याचे 40% द्यायचे आहे, नंतर कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर 60% द्यावे लागतात. एवढं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने आपण एक 10 कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करत राहू, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.